आपले सगळे फोटोज, व्हिडिओज, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे सगळं जातं कुठे? ते राहतं एका लहानशा काळ्या बॉक्समध्ये, म्हणजे आपल्या हार्ड ड्राईव्हमध्ये. पण या बॉक्सच्या आत नक्की आहे तरी काय? चला तर मग आज आपण या डिजिटल खजिन्याच्या पेटीचं रहस्य उलगडूया. ही माहिती आपल्यासाठी आणली आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? आधी बघूया आपलं डिजिटल वॉल्ट, मग हार्ड ड्राईव्हची रचना, डेटा आपल्यापर्यंत पोहोचतो कसा ते पाहू, थोडं मागे जाऊन फ्लॉपी डिस्कला आठवू आणि शेवटी या सगळ्याची काळजी कशी घ्यायची हे समजावून घेऊ. ही हार्ड ड्राईव्ह म्हणजे खरं तर आपल्या डिजिटल आठवणींचा खजिनाच आहे, नाही का? आपण रोज वापरतो, पण कधी विचार केलाय की आतमध्ये नक्की काय घडतं? हीच तर ती गोष्ट आहे जी आपले सगळे महत्त्वाचे फोटो आणि फाईल्स जपून ठेवते. हे ऐकूनच थक्क व्हायला होतं, खरंय. म्हणजे विचार करा, एका सुईच्या टोका एवढ्या जागेत कोट्यावधी बिट्स म्हणजे माहितीचे कण साठवलेले असतात. ही जादू नक्की घडते तरी कशी? चला, हेच तंत्रज्ञान आता जरा जवळून पाहूया. ओके, चला तर मग आता वेळ आलीये हा बॉक्स उघडायची. बघूया तरी आतमध्ये काय दडलंय. इंजिनिअरिंगचा हा एक अद्भुत नमुना आतून कसा दिसतो आणि काम करतो हेच आता आपण पाहणार आहोत. हे बघा, हार्ड ड्राईव्हच्या आतलं जग किती क्लिष्ट आणि अचूक आहे. हे एखाद्या महागड्या स्विस घड्याळासारखंच आहे, नाही का? प्रत्येक लहान सहान भाग एका मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या कामासाठी बनवला गेलाय. हार्ड ड्राईव्हचं खरं हृदय ते म्हणजे हे प्लॅटर्स, याच चकचकीत तबकड्या. आपला सगळा डेटा म्हणजे सगळाच्या सगळा तो याच तबकड्यांवर मॅग्नेटिकली लिहिला जातो. अगदी जुन्या काळातल्या रेकॉर्ड प्लेअरच्या तबकड्या होत्या ना, तसंच काहीसं. आणि हो, हा डेटा काही कसाही फेकलेला नसतो बरं का. त्याची एक एकदम शिस्तबद्ध रचना असते. या प्लॅटर्सवर असतात हजारो गोल गोल ट्रॅक्स आणि प्रत्येक ट्रॅकचे पुन्हा छोटे छोटे तुकडे केलेले असतात, ज्यांना म्हणतात सेक्टर्स. आणि याच रचनेमुळे आपल्याला हवी ती फाईल सेकंदात शोधून काढता येते. बरं, या प्लॅटर्सना प्रचंड वेगाने फिरवण्यासाठी एक खास मोटर असते, तिला स्पिंडल मोटर म्हणतात. आणि मग येतात रीड राईट हेड्स. हे हेड्स फिरणाऱ्या प्लॅटर्सच्या इतक्या जवळून जातात म्हणजे आपल्या केसापेक्षाही कमी अंतर असतं तिथे. पण गंमत म्हणजे ते प्लॅटरला कधीच स्पर्श करत नाहीत. ते हवेच्या एका पातळ थरावर अक्षरशः तरंगतात आणि डेटा वाचण्याचं किंवा लिहिण्याचं काम करतात. कमाल आहे, नाही का? मग प्रश्न येतो की या हेड्सना बरोबर हव्या त्या जागेवर कोण पोचवतं? तर ते काम करतो हेड ॲक्च्युएटर. हा एक प्रकारचा रोबोटिक हातच समजा. पापणी लावण्याच्या आत तो हेड्सना योग्य ट्रॅकवर आणून ठेवतो. इतका वेगवान असतो हा. ठीक आहे, आता आपल्याला आतले भाग तर कळले, पण जेव्हा आपण एखाद्या फाईलवर डबल क्लिक करतो तेव्हा पडद्यामागे नक्की काय काय घडामोडी होतात? चला, हा प्रवास आता समजून घेऊया. ही प्रक्रिया साधारणपणे 6 टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी आपलं ॲप्लिकेशन ऑपरेटिंग सिस्टमला सांगतं की मला अमुक एक फाईल हवी आहे. मग सिस्टम त्या फाईलचा पत्ता शोधते. हार्ड ड्राईव्ह आधी स्वतःच्या फास्ट मेमरीमध्ये म्हणजे कॅशेमध्ये बघते की फाईल तिथे आहे का. जर नसेल तर मग प्लॅटर्स गरगर फिरायला सुरुवात करतात. मग ॲक्च्युएटर हेडला बरोबर त्या ट्रॅकवर नेतो आणि मग हेड योग्य सेक्टरची वाट बघतो, डेटा वाचतो आणि आपल्याकडे पाठवतो. आणि हे सगळं एका सेकंदापेक्षाही कमी वेळात घडतं. अविश्वसनीय वेग आहे हा. आता थोडं भूतकाळात जाऊया. ज्यांना आठवत असेल त्यांच्यासाठी, आणि ज्यांनी फक्त ऐकलंय त्यांच्यासाठी. ओळख करून घेऊया फ्लॉपी डिस्कची. आजच्या आधुनिक हार्ड ड्राईव्हचा हा एक साधा सरळ पूर्वज. तर ही फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह किंवा FDD हार्डवेअर स्टोरेजच्या सुरुवातीच्या काळातली एक महत्त्वाची गोष्ट होती. IBMने 1967 मध्ये याचा शोध लावला आणि त्यामुळेच पहिल्यांदा डेटा एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये सहजपणे घेऊन जाणं शक्य झालं. इथे बघा, डावीकडे आहे ती नेहमीची फ्लॉपी डिस्क आणि उजवीकडे आहे तिच्या आतलं रीड राईट हेड. आणि इथेच खरा फरक आहे. हार्ड ड्राईव्हच्या उलट हे हेड डिस्कला प्रत्यक्ष स्पर्श करायचं, म्हणजे अक्षरशः घासलं जायचं आणि मग डेटा वाचायचं. आणि हाच तो सगळ्यात मोठा फरक होता. हार्ड ड्राईव्हचं हेड जे हवेवर तरंगतं त्याच्या अगदी उलट फ्लॉपीचं हेड थेट डिस्कला स्पर्श करायचं. आणि साहजिकच ह्या सततच्या घर्षणामुळे फ्लॉपी डिस्क फार काळ टिकायच्या नाहीत आणि लवकर खराब व्हायच्या. आता तुम्हाला कळलं असेल की ही उपकरणं आतून किती नाजूक असतात. म्हणूनच त्यांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर शेवटच्या टप्प्यात बघूया की यांची निगा कशी राखायची. हार्ड ड्राईव्ह चांगली चालत राहावी आणि तिचा वेग कमी होऊ नये यासाठी स्कॅन डिस्क आणि डीफ्रॅग सारखे प्रोग्राम्स नियमितपणे चालवणं गरजेचं आहे. हे प्रोग्राम्स काय करतात तर हार्ड ड्राईव्हमधल्या छोट्या मोठ्या समस्या शोधून त्या दुरुस्त करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा हे टूल्स चालवाल तेव्हा बाकीचे सगळे प्रोग्राम्स बंद ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित काम करतील.
आणि जर चुकून माकून कोणाकडे अजूनही फ्लॉपी डिस्क असेल किंवा कोणी वापरत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यांना कोणत्याही मॅग्नेटिक वस्तूपासून लांब ठेवा, तिचं शटर उघडून आतल्या पृष्ठभागाला कधीही हात लावू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातल्या डेटाचा बॅकअप नक्की घ्या, कारण ती कधी दगा देईल सांगता येत नाही. आजकाल आपला सगळा डेटा क्लाउडमध्ये असतो, अदृश्यपणे. या फिरणाऱ्या चकत्या आणि यांत्रिक भाग मागे सोडून आपण खूप काही मिळवलं, सुविधा, वेग. पण या बदलात आपण काही गमावलंय का? आपल्या डेटावरचं आपलं थेट नियंत्रण? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.